देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा काव्य जागर अभियानांतर्गत जगातील पहिलाच आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल 2025 चे आयोजन आजपासून म्हणजेच 2 जानेवारी ते 5 जानेवारी पर्यंत करण्यात आले असून पुणे येथील SM जोशी फाउंडेशन सभागृहात काव्य जागरचे आयोजन करण्यात आले। देश विदेशातील 600 कवींची उपस्थिती सुरू झाली आहे। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचा त्यामागील उद्देश आहे। प्रत्येक कवीला सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, पेन आणि संविधानाची एक प्रत देऊन प्राथमिक शिक्षक फुले प्रेमी विजय वडवेवार यांनी सन्मानित केले। आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल पूर्ण 2025 जगातील पहिला आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल यासाठी पुणे या ठिकाणी जमलेलो आहोत। या फुले फेस्टिवलचा उद्देश असा आहे की क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्यकर्तृत्वाचा उत्तुंग कार्यकर्तृत्वाचा गुणगौरव करणे, यांच्या कार्याचा प्रचार प्रसार करणे आणि संविधानाचा प्रचार प्रसार करणे। देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियानांतर्गत 2012 पासून मी ही चळवळ चालवलेली आहे। 2012 साली मी एक स्वप्न पाहिलेलं होतं की या पुण्यामध्ये जसा पुणे फेस्टिवल होतो त्याच धर्तीवर तेवढ्याच ताकदीचा किंवा त्याच्यापेक्षा जास्त ताकदीचा तर समतावादी विचारसरणीचा, समाजवादी विचारसरणीचा फुल्यांच्या नावचा फेस्टिवल असा। या फेस्टिवलचा उद्देश असा आहे की फेस्टिवल म्हणजे हा काय, लोकांनी लोकांच्या प्रबोधनासाठी लोकांच्या योगदानातून सुरू केलेला लोककाव्य कला जागर महोत्सव म्हणजे फुले फेस्टिवल। या वर्षीपासून दरवर्षी पुण्यामध्ये हा फुले फेस्टिवल होणारच आहे आणि लोकचळवळ या फेस्टिवलला लोकचळवळीचं स्वरूप येणार आहे। आज आपण पाहताय की महाराष्ट्र, केरळ, गुजरात, गोवा, कर्नाटक, तेलंगणा अशा 7 राज्यातून आणि अक्षरशः दुबईवरून कवी आलेले आहेत परदेशातून। म्हणजे आज हा फुले फेस्टिवल खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय झालेला आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गोरगरीब जनता, हे कष्टकरी शेतकरी लोक, हे कवी इथपर्यंत का बरं आले? हे आले फक्त फुल्यांच्यावरच्या असलेल्या प्रेमापोटी। एकच इच्छा आहे की देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा हे तर आता पाडण्यात आलेलं आहे, त्या जागी भव्यदिव्य राष्ट्रीय स्मारक उभा राहील सुद्धा। पण या राष्ट्रीय स्मारकापेक्षा आम्हाला महत्त्वाचं काय की विचार महत्त्वाचा आहे। तो विचार पसरला पाहिजे, तो प्रचार प्रसार झाला पाहिजे। देशातील मुलींच्या पहिल्या शाळेचा हा इतिहास घराघरात पोचावा, जनमानसात पोचावा, विद्यार्थ्यात, शाळा, शिक्षकात सर्वकडे व्हावा आणि पुढच्या पिढ्यांसाठी मूळ भिडेवाडा काय होता, मूळ मुलींची शाळा काय होती हे कळावं। त्यासाठी आम्ही हा कविता हे माध्यम वापरलेला आहे। कारण संतांचे अभंग आपण पाहता, संतांचे अभंग सुद्धा आज कवितेच्या माध्यमातून घराघरात जनमानसात रुजलेले आहेत। तसंच म्हणजे येणाऱ्या काळात जर कोणाला या विषयावर PhD करायचे असेल तर हा सर्व काव्यसाठा, हा साहित्य साठा या स्वरूपातून त्याला ती मदत होणारी आहे। 2 जानेवारी ते 5 जानेवारी या दरम्यानच्या फुले फेस्टिवलचं स्वरूप असं असणार आहे की जवळपास जगभरातील 600 कवींचा ताफा काव्य महोत्सव होणार आहे। गझल मुशारा होणार आहे, मराठी गझल मुशारा भिडेवाडा या विषयावर। त्यानंतर एकपात्री प्रयोग आहेत, एकांकिका आहेत, शालेय विद्यार्थ्यांच्या नाट्यछटा आहेत, सांगीतिक पोवाड्या आहेत या विषयावर। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिला सक्षमीकरणासाठी लाठीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजी, नानचकू अशा शस्त्रास्त्रांचं एक प्रात्यक्षिक आहे। सर्व फुलेप्रेमींनी, जगभरातल्या सर्व फुलेप्रेमींचं स्वागत आहे माझ्या फेस्टिवलमध्ये। हा खरं तर फुलेप्रेमींचा उत्सवच आहे, आपला फेस्टिवल आहे। 4 दिवस सुरू राहणार आहे। पुणेकरांनी तर आवर्जून या फेस्टिवलसाठी यावं, कारण पुणेकर सोडून बाकी सगळे येतात। सर्वांनी या फेस्टिवलचा लाभ घ्यावा आणि ज्योती सावळचा विचार जगभरात पसरावा हीच एक इच्छा आहे। धन्यवाद। पुण्यातील देशातील पहिली मुलींची शाळा भिडेवाडा योजनेअंतर्गत ह्या अभियानाअंतर्गत आज या पुण्यामध्ये SM जोशी सभागृह या ठिकाणी 600 कवींचा हा काव्यजागर 4 दिवस मोठ्या उत्सवात चालू झालेला आहे। त्याचे उद्घाटन आज दुबईचे कवी यांच्या हस्ते झालेलं आहे। तर याची अतिशय क्षणचित्र आमच्या माध्यमाच्या माध्यमातून त्यांना हार्दिक। स्टार न्यूज साठी संजय राजगुरू, पुणे।